आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारे असे बुंदीचे लाडू। अप्रतिम चवीचे बुंदीचे लाडू घरी करायला अतिशय सोपे आहेत। तर चला बघूया यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं। इथे जे आपण बेसन घेणार आहोत ते बेसन एकदम फाईन असणं गरजेचं आहे। जितकं बेसन तितकीच साखर। 1.5 कप बेसनला 1.5 कप साखर घेतलेली आहे। थोडे ड्रायफ्रूट आहेत, ऑरेंज कलर घेतलेला आहे, खायचा सोडा आहे, जायफळ वेलची पावडर आहे, लिंबाचा रस लागणार आहे आणि साजूक तूप। इथे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तुम्ही घरातली कुठल्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकतात। 1.5 कप इतकं मी इथे बेसन घेतलेलं आहे। बेसन हे एकदम फाईन असणं गरजेचं आहे। बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा। आता बेसन चाळत असताना त्याच्यामध्ये आपण खायचा सोडा 2 पिंच इतकं टाकणार आहे। सोडा घातल्यामुळे तुमची जी बुंदी आहे त्या एकदम छान पडतात। 2 पिंच इतकंच आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे। तितकंच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण थोडंसं गोडाबरोबर मिठाचं प्रमाण घातलं तर ते अप्रतिम चवीला होतात। परत आपण ह्याला चाळून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये 1.5 कप बेसनसाठी तुम्ही जे घरातली वाटी घेतचं प्रमाण ठेवलं असेल त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे। पण सगळं वाटीने पाणी एकत्र नका घालू, अर्ध पाणी घालायचं आहे। नीट मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं पाणी एकाच वेळी घातलं तर बेसनचे लम्स होऊ शकतात, गुठळ्या होऊ शकतात। अर्धा कप पाणी घालून नीट फेसून घेतलेलं आहे आणि उरलेलं अर्धा कप पाणी परत घालायचं आहे। बेसन जर खूप जुनं असेल तर इथे 2 टेबलस्पून इतकं पाणी आपल्याला एक्स्ट्रा लागू शकतं। थोडासा खायचा रंग घातलेला आहे। बेसनाचा रंग हा पिवळा असतो म्हणून इथे मी थोडासा ऑरेंज कलर घातलेला आहे। कलर नसेल तुमच्याकडे तरी सुद्धा चालेल। नीट मिक्स करून झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत की पाण्याची अजून गरज आहे का। इथे अजून मी 1 टेबलस्पून इतकं पाणी घातलेलं आहे। सुरुवातीला सगळं मिक्स करून घ्या, लागेल तरच वरतून एक्स्ट्रा 1 ते 2 टेबलस्पून पाणी घाला। बॅटर खूप जास्त पातळ नकोय आणि खूप जास्त घट्ट नकोय। बुंदी करण्यासाठी इथे आपण झारा वापरणार आहोत। बघा हे बॅटर तयार झालेलं आहे। आता झाकून ह्याला आपल्याला 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। जिथपर्यंत हे आपण झाकून ठेवतो 10 मिनिटं, इथे मंद आचेवरती तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला तुपात सुद्धा तळू शकतात, पण मी आज इथे ह्याला तेलात तळणार आहे। तेल मीडियम गॅसवरती मी गरम केलं होतं। तेल गरम झालं आपल्याला कसं कळेल तर एक छोटासा आपण ड्रॉप टाकला तर तो लगेच वरती आला पाहिजे, म्हणजे तुमचं तेल गरम झालंय। इथे एक नॅपकिन मी ओला करून घेतलाय। आपल्याला झारा प्रत्येक वेळी पुसूनच त्याच्यामध्ये बुंदी टाकायची आहे। सगळी तयारी करून झालेली आहे। तेल गरम झालेलं आहे। इथे साधारण 5 मिनिटं मी एकाच डायरेक्शनला हे तयार झालेलं बॅटर घोटून घेतलं होतं। अशाने तुमची बुलकी खूप हलकी पडते। आता यामध्ये आपण 1 टीस्पून, एक लहान चमचा इतकंच तेलाचं मोहन घालणार आहोत। तेल गरम झाल्यानंतरच तेलाचं मोहन घालायचं आहे। बघा बुंदी टाकल्या टाकल्या ती लगेच वरती येते, म्हणजे तेल आपलं गरम झालेलं आहे। आता यावेळी आपण 1 टीस्पून इतकं तेलाचं मोहन घालूया, परत एकदा फेसून घेऊया आणि आता करूया बुंदी। जसं मी सांगितलं बुंदी करण्यासाठी इथे मी झारा वापरलेला आहे, नॅपकिन ओला करून ठेवलेला आहे। झारामध्ये हे बॅटर टाकायचं चमच्यानी आणि फक्त असं वरती टॅप करायचंय, झारा हलवायचं। बघ किती पट्टापट बुंदी पडतात। जेव्हा तुम्ही बुंदी पाडणार असाल तेलापासून झाऱ्याचं जे अंतर आहे हे खूप जास्त वरती नको। खूप जास्त वरती असेल तर हे तेल आपल्या अंगावरती उडतं। गोल मटोर बुंदी पडतील एवढंच त्याच्यामधलं अंतर असलं पाहिजे। लगेच झारा पुसून आपल्याला तयार ठेवायचा आहे दुसरी बुंदी टाकण्यासाठी। बुंदी ही लगेच शिजते। तेलामधून जेव्हा ती वरती येते थोडंसं आपल्याला खालीवर करायची आहे आणि लगेच काढायची आहे। बुंदीचा रंग बदलता कामा नये। आपल्याला पिवळ्या रंगावरतीच बुंदी तळायची आहे हे लक्षात ठेवा। बघा टाकल्या टाकल्या लगेच बुंदी वरती येते, याचा अर्थ बुंदी लगेच तुमची शिजलेली आहे। सगळी बुंदी पाडून झाल्यानंतर नॅपकिननी लगेच आपल्याला हा झारा पुसून पुढची बुंदी टाकण्यासाठी तयार ठेवायचा आहे। एकदा झाऱ्याने वरती खालती काढली की आपली बुंदी ही तळून झालेली आहे। अशी सगळी बुंदी इथे मी तळून रेडी केलेली आहे। बुंदी झाल्यानंतर लगेचच आपल्याला ह्याचा पाक करायचा आहे। आता पाक करण्यासाठी त्याच कपने मी 1.5 कप इतकी साखर घेतली आहे। मी सुरुवातीला सांगितलं जितकं बेसन तितकी साखर।
साखर बुडेल इतकंच पाणी म्हणजे पाऊण वाटी इतकं मी पाणी घातलेले. यावेळी गॅस बंद होता. आता इथे गॅस मी चालू करते. पहिल्यांदा स्लो फ्लेमवरती आपल्याला सगळी साखर ही वितळून घ्यायची आहे. एकदा साखर वितळली की मग गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमवरती ठेवायची आहे. मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचे बुंदी लाडू हे अप्रतिम होतील. साधारणपणे 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवरती 1 तारी पाक हा लगेच तयार होतो. तुम्ही जर पहिल्यांदाच पाक करणार असाल तर गॅसची फ्लेम बंद करूनच पाक इथे चेक करा. बघा 1 तार आली पाहिजे. मी तुम्हाला हाताने सुद्धा दाखवते चेक करून. 2 बोटांमध्ये 1 तार तयार झाली पाहिजे. याचा अर्थ हा 1 तारीचा पाक तयार झालेला आहे. पहिल्यांदा करणार असाल तर गॅस बंद करा आणि चेक करा. जर तुमचा पाक हा जास्त झाला तर लाडू कडक होऊ शकतात. बघा 2 बोटांमध्ये मस्तपैकी 1 तार आलेली आहे. ह्याचा अर्थ 1 तारीचा पाक तयार झालाय. यावेळी मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. त्याच्यामध्ये खायचा रंग घातला आहे ऑरेंज. जायफळ वेलची पावडर घातले 1 टीस्पून. थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेत. 1 टीस्पून इतका मी लिंबाचा रस घातलेला आहे. ड्रायफ्रूट सुद्धा यामध्ये टाकले. 1 टेबलस्पून इतकं तूप घातले कारण आपण तेलात तळली होती म्हणून इथे मी तूप घातले. तुम्ही जर तुपात तळली असेल तर तूप घालायची गरज नाही. सगळी बुंदी टाकलेली आहे. गॅस परत चालू केला होता. नीट ढवळून सगळं आपल्याला मिक्स करायचं. बघा यावेळी मी गॅसची फ्लेम चालू केली होती जेव्हा आपण बुंदी मिक्स करणार आहोत. आता गॅसची फ्लेम बंद केली आहे कारण बुंदी सगळी पाकामध्ये मिक्स झालेली आहे. लिंबाचा रस यासाठी टाकलेला आहे. जर तुम्ही लिंबाचा रस नाही टाकलात तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हे लाडू खाल त्यावेळी त्याच्यावरती साखरेचा एक कोट तयार होतो. तो जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस घातलात तर साखरेचा पाक हा आहे तसा मऊसूत राहतो. 20 मिनिटं झाकून ठेवलं होतं आणि 20 मिनिटानंतर बघा किती मस्त साखर सगळी शोषली गेलेली आहे. सगळा पाक हा व्यवस्थित बुंदीमध्ये मिक्स झालेला आहे. आता हात थोडा आपल्याला ओला करायचा आहे. इथे पाणी घेतलेलं आहे. दोन्ही हात थोडेसे ओले करून घेऊया म्हणजे सहज हे लाडू वळता येतात. तुम्हाला हवा त्या साईजचं मिश्रण हातामध्ये घ्या आणि दाबत दाबत थोडासा दाब देऊन हे लाडू बनवा. अप्रतिम चवीचे हे लाडू तुम्ही घरच्या घरी करू शकतात. हलवाईवाले ह्याच्यामध्ये ग्लुकोज घालतात. ग्लुकोज घातल्यामुळे त्यांचे हे जे लाडू आहेत हे 15 दिवस बाहेर रूम टेम्परेचरवरती राहतात. आता ग्लुकोज हे शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे आता हे लाडू आपण घरच्या घरी बनवूया. हे लाडू रूम टेम्परेचरवरती 3 ते 4 दिवस सहज टिकतात. फ्रीजमध्ये ठेवलेत तर 15 दिवस राहतात. तुम्हाला जर माझे यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. यासाठी मी तुम्हाला एक टिप देईल. जितकं पाणी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये तेवढंच यूज करा. जर लागलं तरच 1 ते 2 टेबलस्पून पाणी एक्स्ट्रा टाका. पाकामध्ये मी लिंबाचा रस घातला होता. लिंबाचा रस फक्त आपल्याला 1 टीस्पून इतकाच टाकायचा आहे. तुम्ही जास्त जर घातलं तर लिंबाची चव ही लाडूला येऊ शकते. तयार झाले आहेत अप्रतिम चवीचे असे आपले हे बुंदीचे लाडू.